नमस्कार. तर आज आपला विषय आहे तो म्हणजे ॲनिमल टिश्यू, ज्याला काय म्हणतात, प्राणी ऊती. प्राण्यामध्ये आढळणाऱ्या ज्या ऊती आहेत त्या ऊतींना काय म्हणतात, तर ते टिश्यू आहेत ॲनिमल टिश्यू, त्यांना म्हणतो आपण मराठीमध्ये प्राणी ऊती. ऊती म्हणजे काय, तर ऊती म्हणजे हा एक पेशींचा असा समूह असतो ज्यांचे मूळ, रचना आणि कार्य समान असतात. मूळ, रचना आणि कार्य समान असणाऱ्या सेलचा म्हणजे पेशींचा समुच्चय म्हणजे टिश्यू किंवा ऊती. म्हणजे विविध ऊती सुव्यवस्थित पद्धतीने एकत्र येऊन त्यानंतर अवयव तयार होतो. अशा अनेक ऊती एकत्र येऊन त्यापासून तयार होतो म्हणजे अवयव, इंग्लिशमध्ये ऑर्गन. त्यासोबत हे अवयव एकत्र येऊन त्यापासून तयार होते अवयव प्रणाली म्हणजे ऑर्गन सिस्टीम. आणि असे वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन तयार होतो ऑर्गॅनिझम किंवा त्याचे तयार होते बॉडी. म्हणजे अशा प्रकारची रचना असते सेल्स, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम, बॉडी. म्हणजे पेशी, ऊती, त्यानंतर अवयव प्रणाली किंवा अवयव संस्था, त्यापासून तयार होते शरीर. प्राण्यामध्ये 4 प्रकारच्या ऊती असतात. एक आहे इपिथेलियल टिश्यू, ज्याला मराठीमध्ये अभिस्तर ऊती किंवा आवरण ऊती. कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी किंवा आधार ऊती. मस्क्युलर टिश्यू, स्नायू ऊती. नर्वस टिश्यू, चेता ऊती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 4 वेगळ्या प्रकारच्या पेशी ऊतींचे प्रकार प्राण्यांमध्ये आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार इपिथेलियल टिश्यू, ज्याला आपण म्हणतो अभिस्तर ऊती. इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय, अभिस्तर. त्याचा स्तर असतो. कुठं असतो तो, अभिस्तर. म्हणजे वरचा थर जो असतो शरीराअंतर्गत किंवा शरीरावर असतात अभिस्तर ऊती असतात. या ऊती शरीराच्या अवयवांच्या आतील आणि बाहेरील पृष्ठभागावर एक आवरण तयार करतात, म्हणून त्याला अभिस्तर असं म्हणतात. या ऊतीमधील पेशी एकमेकांना कॉम्पॅक्ट म्हणजे चिकटून असतात, त्यांच्यामध्ये कुठे अंतर नसतं. शरीरातील बहुतेक अवयव याच ऊतीने बनलेले असतात. शरीराचे बहुतेक जे अवयव आहेत ते याच ऊतीने बनलेले असतात. साध्या आणि संयुक्त या 2 प्रकारच्या या अभिस्तर ऊती असतात. रक्तवाहिन्यातील थर, अन्ननलिकेच्या व तोंडाच्या आतील भागांचा थर या इपिथेलियल टिश्यूपासून बनलेला असतो, अभिस्तर ऊतीपासून बनलेला असतो. आतड्यातील आतील भाग स्तंभीय अभिस्तर ऊतीचा असतो. आतीचा भाग असतो स्तंभीय अभिस्तर ऊतीपासून बनलेला असतो. श्वसन मार्गात रोमक स्तंभीय अभिस्तर ऊतींचा थर असतो, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे जे गंध आहेत ते गंध आपल्याला त्यामधून कळतात. ग्रंथीय अभिस्तर ऊती घाम किंवा श्लेष्म इत्यादीचे वहन करतात. घाम किंवा श्लेष्म जे आहे ते अभिस्तर ऊती, ज्या ग्रंथीय अभिस्तर ऊती असतात यांच्याद्वारे या ग्रंथीय अभिस्तर ऊतीद्वारे घाम आणि श्लेष्म यांचे वहन होते. तर काही ऊती नाकात म्हणजे घ्राणेंद्रियात, कानात म्हणजे म्हणजे कानामध्ये श्रवणेंद्रियात केसांच्या प्रकारे लहान लहान केसासारखे असतात. डोळ्यात ज्या ऊती असतात त्यांना फोटो रिसेप्टर्स या प्रकारात गणलं जातं. अशा प्रकारे अभिस्तर ऊतीचे वेगवेगळे प्रकार आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच संयोजी ऊती. संयोजी ऊतीमध्ये पहिला प्रकार आहे सैल संयोजी ऊती, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सैल संयोजी ऊतींचे मॅट्रिक्स म्हणजे आतील जो भाग आहे तो अर्धघन म्हणजे सेमी सॉलिड स्वरूपाचा असतो. जेलीसारखा चिकट अशा पदार्थापासून, जिलेटिनसारख्या पदार्थापासून बनलेला असतो. सैल संयोजी ऊतीमध्ये काय प्रकार आहेत, त्यामध्ये एक आहे ॲरिओलार टिश्यू. या पेशी चरबी साठवतात. चरबी साठवणाऱ्या ज्या पेशी असतात त्यांना ॲरिओलार टिश्यू म्हणतात. या ऊती पॅकिंग मटेरियलसारखं काम करतात, पॅकिंग मटेरियल म्हणून काम करतात आणि वेगवेगळ्या अवयवांना किंवा ऊतींच्या थरांना या जोडलेल्या असतात. त्या त्वचेखाली स्नायू, हाडे आणि अवयवाभोवती रक्तवाहिन्यामध्ये आढळतात. ॲडिपोज टिश्यू हा दुसरा प्रकार आहे. सैल संयोजी ऊतीमध्ये दुसरा प्रकार ॲडिपोज टिश्यू. या ऊतीमध्ये मोठ्या संख्येने
ॲडिपोसाइट्स म्हणजे ॲडिपोसारख्या ॲडिपोस सेल पेशी असतात. या पेशी गोलाकार किंवा बहुभुज असतात. अनेक भाऊ असणारे बहुभुज असतात. चरबी पेशीमध्ये थेंबाच्या स्वरूपात हे जे काय असतात या ॲडिपोस टिश्यू साठवलेले असतात. त्या थेंबाच्या स्वरूपात चरबी साठवण्याचं काम करतात. ॲडिपोस टिश्यू हे एक चांगले इन्सुलेटर आहे. चांगले इन्सुलेटर म्हणजे शरीराला कुठल्याही प्रकारे इन्सुलेशन करण्याचं काम ते करत असतात, ज्यामुळं जे बाहेरील वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, शरीरावर होत नाही. ते शॉक ॲब्झॉर्बर असतात, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचा शॉक शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना होऊ देत नाहीत, बसू देत नाहीत. म्हणजे शॉक ॲब्झॉर्बरसारखं म्हणून ते काम करतात. हा एक ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. ॲडिपोस टिश्यू हा ऊर्जेचा एक चांगला स्रोत असतो, कारण त्यामध्ये ते चरबी साठवतात, शरीरामध्ये चरबी साठवतात आणि ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस ही चरबी शरीराअंतर्गत कार्यासाठी वापरली जाते. या टिश्यू खास करून तळवे आणि तळहाताच्या भागात तसेच मूत्रपिंडासारख्या अवयवांच्या आसपास म्हणजे किडनीच्या भोवती ह्या खास करून ॲडिपोस टिश्यूचं आवरण आपल्याला दिसतं. हातांच्या तळव्यामध्ये सुद्धा ह्या ऊती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. कनेक्टिव्ह टिश्यू किंवा संयोजी ऊतीमध्ये परत दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे दाट संयोजी ऊती म्हणजे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. इंग्लिशमध्ये त्याला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. या ऊतीमध्ये तंतू आणि फायब्रोब्लास्ट संक्षिप्तपणे म्हणजे कॉम्पॅक्टली अरेंज झालेले असतात. ते सांध्यामध्ये असतात. हाडांचे विस्थापन ते रोखतात. हाडांची जी काय जागा आहे त्याच ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विस्थापन होऊ नये म्हणून ते काम करत असतात. ही ऊती त्वचेत आढळते. यामध्ये आधार देणाऱ्या काही संयोजी ऊती असतात, ज्यांना सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. हा तिसरा प्रकार आहे. ही ऊती कठीण मॅट्रिक्सने म्हणजे आतील भाग कठीण अशा मॅट्रिक्सने बनलेला असतो. ती दोन प्रकारामध्ये वर्गीकृत केलेली आहे. एक म्हणजे कुर्च्या म्हणजे कार्टिलेज, दुसरा म्हणजे हाड म्हणजे बोन. हाडामध्ये आणि कुर्च्यामध्ये ह्या पेशी आढळतात. म्हणजे आपल्या नाकाच्या समोरचा जो भाग आहे तो कुर्च्यापासून बनलेला असतो, मऊ हाडापासून बनलेला असतो, किंवा कानाची पाळी ह्या कुर्च्यासारख्या हाडांना बनलेली असते त्यांच्यामध्ये, आणि हाड अशा प्रकारचे बोन आहेत त्यांच्यामध्ये असतात. त्यानंतर द्रव संयोजी ऊती. रक्त हे प्राण्याच्या शरीरामध्ये आपल्याला द्रव स्वरूपात आढळतं आणि द्रव संयोजी ऊतक जे आहेत ते ह्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या संयोजी ऊतीचा प्रकारच आहे. रक्त हे द्रव संयोजी ऊती म्हणजे थोडक्यात संयोजी ऊतीचा प्रकार आहे. रक्तसुद्धा अशा वेगवेगळ्या भागामध्ये अशा ऊती आपल्याला आढळतात. त्यानंतर आहे स्नायू ऊती, ज्याला आपण काय म्हणतो मस्कुलार स्नायू ज्या ऊतीपासून बनलेल्या असतात त्यांना स्नायू ऊती म्हणतात. या ऊतीच्या पेशी लांबट असतात आणि त्यांना स्नायू तंतू म्हणतात. प्रत्येक स्नायूतंतू एका पडद्याच्या सार्कोलेमाने झाकलेले असतात. म्हणजे पडदा सार्कोलेमा जो काय तंतू आहे त्याला तंतूच्या भोवती एक पडदा असतो, त्याला सार्कोलेमा असं म्हणतात. स्नायू पेशींच्या सायटोप्लाझम म्हणजे आतील भागामध्ये जो द्रव पदार्थ आहे स्नायू पेशींच्या त्याला सार्कोप्लाझम म्हणतात. सार्कोप्लाझममध्ये मायोफायब्रिल्स नावाचा मोठ्या संख्येने असलेले आकुंचनशील तंतू असतात. जे आकुंचनशील तंतू असतात त्यांना मायोफायब्रिल म्हणतात. जे आकुंचन पावल्यानंतर आपण वेगळ्या काम करू शकतो. आपण हातानं ओझं उचलू शकतो, हाताची हालचाल करू शकतो, किंवा चालताना सुद्धा ह्या अशा प्रकारच्या आकुंचन पेशी ज्या आहेत ते काम करत असतात. स्नायू पेशीमधील एक किंवा अनेक केंद्रके असतात. या स्नायू पेशीमध्ये एक किंवा अनेक केंद्रके असतात. जनरली प्रत्येक पेशीमध्ये एकच केंद्रक असतो, पण स्नायू पेशीमध्ये अनेक केंद्रकसुद्धा असतात. स्नायूतंतू उत्तेजित झाल्यावर आकुंचन पावतात आणि त्यांची लांबी कमी होते, म्हणून वेगवेगळे काम आपण करू शकतो. म्हणून स्नायू ऊतींना आकुंचनशील ऊती म्हणतात. स्नायू पेशीमध्ये मोठ्या प्रमाणात मायटोकॉन्ड्रिया असतात, तंतुकणिका असतात, आणि जे काय करतात वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी लागणारी जी काय ऊर्जा आहे ती पुरवण्याचं काम करतात. यामध्ये काय प्रकारात त्यामध्ये आहे सांगाड्याचे स्नायू, स्केल्टल मसल जे हाडांना जोडलेले असतात, स्मूथ किंवा नॉन स्ट्रॅटेड मसल जे आतड्यांच्या आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये आढळतात, कार्डियाक मसल ज्यापासून हृदय बनलेलं असतं ज्याला हृदय स्नायू म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे नर्वस टिश्यू, ज्याला मराठीमध्ये आपण मज्जातंतू ऊती किंवा चेता ऊती म्हणतो. म्हणजे जे वेगवेगळ्या चेतना ज्या आहेत, संवेदना आहेत, त्या वाहून नेणाऱ्या ऊती
त्यांना चेतावती म्हणतात. चेतातंतू, चेतारज्जू, मेंदू हे चेतावतीने बनलेले असतात. चेतापेशीमध्ये केंद्रक व पेशीद्रव्य असतं आणि चेतापेशी संवेदना वाहून नेण्याचं कार्य करतात. वेगवेगळे जे काय आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यांना जोडलेले अशा प्रकारे संवेदना जे आहेत, संवेदना वाहून नेण्याचं काम या चेतापेशीद्वारे केलं जातं. हे सगळे प्रकार होते ते म्हणजे प्राणी ऊती किंवा ॲनिमल टिश्यू या संदर्भातले.